येतो मी. सदा, रागाच्या भरात काही बाई बोललो हो आम्ही. खरेच चुकले आमचे. सुलोचने, अगदी बरोबर बोललीस तू मगाशी. आपल्या जवळच्याच माणसाला आपण ओळखत नाही नीट. किती घाई करतो नाही एखाद्याच्या कपाळावर आपण बदनामीचा शिक्का मारायला. इथे शहाण हो माझं बाळ ते. काय म्हणालात? आपलं बाळ म्हणा. या बाईला आपण वाईट टाकले होते. विधवा मुलीचे लग्न लावून हिने धर्म बुडवलाय. याच मुलीबरोबर ती दीर्घकाळ राहत होती. असा भ्रष्टाचार करणाऱ्या बाईला माझ्या घरात थारा नाही. पण बापू, सुमनशी लग्न करण्याआधी तुम्ही मला वचन दिले होते की आईला आणणार म्हणून. तुझी अट मान्य आहे. आणू त्या दोघींना घरी, पण हे लग्न व्हायलाच हवे. आणि त्याच अटीवर मी लग्नाला तयार झालो. तू तयार व्हावस म्हणून असे वचन फेकले होते मी तुझ्या तोंडावर. अशी वचनं खरी नसतात. बापू, डोळे वर करू नकोस. ती बाई जिथून आली तिथे तिला जायला सांग. माझ्या घरात हिला थारा नाही. कुणी सांगितलं हे घर तुमचं आहे? हे घर माझं आहे. आणि तुम्हाला या घरातून बाहेर काढण्याचा अधिकारही आहे मला. पळू नका. आल्या पावली निघा. नाही निघणार. सांगितलं ना, हे घर माझं आहे. कायद्यानं माझं आहे. पुण्यात होते ना 6-7 महिने. अनेक विद्वान लोकांशी गाठी भेटी झाल्या माझ्या पतींना, म्हणजे नारायणाच्या वडिलांना ओळखणारे मोठे वकीलही भेटले मला. त्यांच्याकडून कळलं हे घर नारायणच्या वडिलांनी स्वकष्टाने घेतलेलं आहे. हे वडिलोपार्जित नाही. त्यामुळे या घराची उत्तराधिकारी मी, म्हणजे त्यांची पत्नी आहे, तुम्ही नव्हे. आणि कर्जाचं काय? तुमचे सगळे कर्ज मी फेडले. कुठून आणलेत पैसे हे घर सोडवायला? सोमाजी पंत कुलकर्ण्यांच्याकडूनच ना. त्यांनी का दिले तुम्हाला? कारण सोमाजी पंतांना नारायणच्या वडिलांनी मदत केली होती त्या पैशांची. म्हणजे नारायणच्या वडिलांच्या पैशांनीच कर्ज फेडलेत ना. सोमाजी पंत भेटले होते मला पुण्यात. आजपर्यंत आम्हाला सांगत होतात की तुम्ही आणलेत पैसे म्हणून आम्ही तुम्हाला दबकून होतो. पण आता सगळे स्वच्छ झाले. कोण तो सोमाजी? तो सोमाजी सांगतो आणि तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यावर? सगळी कागदपत्र आहेत त्यांच्याकडे. बोलवू त्यांना? तेव्हा वेडे वाकडे वागलात तर मीच तुम्हाला घराबाहेर काढू शकतो. मी तसे करणार नाही, पण करण्याची धमक आहे माझ्यामध्ये, हे ध्यानात ठेव. बायका हुशार असल्या किंवा शिक्षणानं हुशार झाल्या की अशा डोई जड होतात.
म्हणून बायकांना शिक्षण देऊ नये हे मी कायम म्हणतो ना, ते यासाठी. उमे, बरे झाले तू मला सगळे सांगितलेस. तू भाबड्या मनाने केलेस सारे, पण उमे चुकलेच, तुझे चुकलेच. पण तू काळजी करू नकोस, चुका होतात माणसाच्या हातून. पण कल्पना कर, हे असे सगळे तुझ्या हातून घडले, हे सगळ्यांना कळले असते तर. मला ओरडले असते, मारले देखील असते. ठाऊक नाही काय काय झाले असते. पण देवी झोळाईचा आशीर्वाद की अघटित काही घडायच्या आधीच हे कळले. केवळ बयोच्या चाणाक्षपणामुळे तिने मावशीच्या गळ्यातली आपल्या आईची माळ ओळखली. जर ती ओळखली नसती तर वेगळेच रामायण घडले असते. खरे सांगू, मला समजतच नाहीये हे सगळं. मला इतकेच हवे की सगळ्यांनी सुखी राहावे, पण घडते मात्र असे की एकाला सुखी करायला गेलो की दुसऱ्याला दुःख होते. सगळे सुखी होतील असं काहीच उपाय नाही का? ठाऊक नाही, पण सुख हे मानण्यावर असते एवढे नक्की. तो खूप मोठा विषय. तुर्तास तू यात सुख मान की देवीचे दागिने परत तिच्या अंगावर चढले. सगळ्या बायकांना आपापले गेलेले दागिने परत मिळाले, आणि तुझ्याकडून अजाणतेपणे का होईना जे पाप घडले होते त्याचे आपसुकच परिमार्जन झाले. बाळकृष्णाची समस्या मिटवेन मी. त्याचाही हेतू चांगला असला तरी मार्ग चुकला होता, साधन चुकले होते. पण त्याची भावना प्रामाणिक आणि उदात्त होती. तुम्ही किती चांगले आहात. मी इतकी वाईट वागले तरी तुम्ही मला सांभाळून घेताय. ओरडत नाही, रागवत नाही. तुम्ही मला काहीतरी शिक्षा करा ना माझ्या चुकीसाठी. ओरडण्याने आणि रागावण्याने काहीच साध्य होत नाही. पण हा, शिक्षेचे म्हणशील तर शिक्षा करू शकतो मी. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगेन मी. अगं, पण माझ्याही हातून मोठी चूक झाली होती. त्यावेळी तू कुठे शिक्षा दिली होतीस मला? तू तर स्वतःला त्रास करून घ्यायचीस. परंतु पुढे मी चूक सुधारल्यावर किती मायेने वागवलेस तू मला. बिलकुल अडी ठेवली नाहीस मनात. उलट मनातले सारे मला सांगत आलीस. तुझ्या या विश्वासाने माझे सार्थक झाले. तुझा आणि बाळकृष्णाचा आधार झाला मला. तो गेला आपल्या कामाला, पण येईल तो परत. घाबरू नकोस, तुम्ही सुखी व्हाल. ही शिक्षा आहे का? नाही. समोर आरशात बघ बघू आणि हस बघू. अशीच हसत राहा. हीच तुला शिक्षा. आणि हो, रोज एक नवीन पदार्थ करून मला वाढायचा. हा, सोबत बयोलाही घे. अगं, तिलाही शिकू दे सगळं. काय? अशीच हसत राहा. तुला सांगतो रघु, सुलोचनेसारख्या सुरेख खापरोळ्या करायला जगात कुणालाही जमणार नाही. कशाला फुसर काय मारतोस दादा?
गोदेसारखं धोंडस जमणार आहे का तुझ्या बायकोला? असं म्हणतोस? मग गोदेला म्हणावं सुलोचनेसारखे चविष्ट आडे करून दाखव. म्हणजे काय? कुठलेही आडे वेडे न घेता आडे आणि वडे दोन्ही करेल गोदा. वडाच होईल तिचा. नाहीच मुळी. होच मुळी. अरे नुसती बोलाचा भात आणि बोलाची कढी नको, पैस लावतोस. दादा दोघींना रसशेवया करायला सांगू, नाहीतर केळफुलाची भाजी किंवा कच्च्या फणसाची नाही तर आठळ्यांची भाजी. मग बघू काय होतंय ते. हा बाई 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 बाई, भारी लबाडेत होय पुरुष. हो, आपली स्तुती करून आपल्याला हे सगळे पदार्थ करायला लावायचा बेत दिसतोय यांचा. तर काय, पण आपण फसायचे नाही हो. नाहीच फसायचे, कारण तू पदार्थ करायला गेलीस तर तुझे पदार्थ फसतील नाही का? तसं काय माझ्या हातचा स्वयंपाक कधी खाल्लाच नाही तुम्ही. अगो बळे बळे, मला सारे सहन करावे लागते या घरात. जाऊबाई हे बघा तुम्ही आता. अहो थांबा ना, तुम्ही कशाला भांडताय? आपण त्यांच्या भांडणाची माझ्या बघायला आलोय ना. होय होय. बोल बोल, लावतोस पैस? बोल. तू पण लावणार? हो, मीच लावणार पैस. मला काय दादा? दादा मला मारतोस, मोठ्या भाऊला मारतोस. अहो भांडताय कशाला? त्यापेक्षा आपण घरातल्या बायकांसाठी एक स्पर्धा ठेवू, म्हणजे कोण छान स्वयंपाक करतात ते समजेल. अगं फक्त घरातल्याच कशाला, गावातल्या सगळ्या बायकांसाठी घेतो आता एक स्पर्धा. बघ, त्यात देखील माझी गोदावरी जिंकणार. सुलोचना जिंकणार. गोदावरी, सुलोचना, गोदावरी, सुलोभरी, गोदाचला, सुलोभरी, गोदाचला, सुलोभरी, 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 थांबा, सुलोभरी, सुलोभरी. अरे थांबा थांबा थांबा, अरे भांडताय कशाला? अरे स्पर्धा कुणी का जिंके ना. आपल्याला उत्तम उत्तम पदार्थ खाता येतील. आपण पालघरची सुगरण ही स्पर्धा भरवूया आणि जिंकणाऱ्या गृहिणीला माझ्यातर्फे सोन्याचे जरी काम केलेले महागातले लुगडे देईन आणि हिऱ्याने जडवलेली कर्णफुले. काय काय? वा, माझ्या सुलोचनेला कर्णफुले शोभून दिसतील अगदी. आणि गोदावरीला लुगडं. अरे बाबांनो, स्त्रिया एवढ्या रांधतात म्हणून तर पुरुष लढाया लढतात, नाही तर मोठ्या गमजा मारतात. मग त्यांच्या सुगरणपणाचे कौतुक नको का करायला? हवे तर. नारायण, रघु, लगेच लागा तयारीला. अरे गावावरचे दागिन्यांचे संकट टळले आहे, तो आनंद साजरा करायला हवा गावाने. गावात दवंडीच पिटवूया. हो हो, शुभस्त शीघ्रम. बानू, बाबू, नानू, बाबू, नानू, बाबू, नानू, बाबू, नानू, बाबू, नानू, बाबू, नानू. आलोय. अख्ख्या गावात दवंडी पिटवता. पालगडची सुगरण ही स्पर्धा भरवलेली आहे. आणि त्यात गोदावरी जिंकणार आहे. सुलोचना, गोदावरी, सुलोचना, गोदावरी, सुलोचना, गोदावरी, सुलोचना, गोदावरी, सुलोचना. ऐका हो ऐका, पालघरच्या सान्यांनी खास सुगरण स्पर्धा भरवली आहे. हो, ऐका हो ऐका. सुलोचना, गोदा. सुमन, तुझी आणि राधेची मैत्री होती ना ग? हो, आमच्या दोन्ही घरात छान घरोबा होता. आमचे लहानपणी एकत्रच गेले. हो, पुढे तिचे लग्न झाले आणि ती संसारात गुरफटली. माझ्या नशिबात मात्र पत्रिकेतील दोषापायी फक्त आणि फक्त नकार घंटाच वाजत राहिली. राधे इतकीच हुशार, प्रेमळ आणि सुंदर असूनही तुला दुसरेपणावर लग्न करावे लागले. 4 मुलं पदरात असलेल्या आणि आपल्या स्वर्गवासी बायकोच्याच आठवणीत गुंतलेल्या वराशी तुझं लग्न झालं. याचा तुला मनातून नक्की त्रास होत असणार, मी समजू शकते.
सासूबाई, आज पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या मनातले जाणले हो. हो, तुझा त्रास कळतोय मला, पण आता पत्करलेस ना तू, तर ते निभावायला पाहिजेच. आणि सर्वात महत्वाचे, तुझ्या मनात साचलेला राग मुलांवर काढू नकोस. पण सासूबाई, माझ्या मनाचा यांनी विचार करायला हवा की नको? मी या घरात आले ते सुख दुःखात सहभागी व्हायलाच ना. मग मी आहे, मी त्यांची बायको आहे, हे जणू लक्षातच नाहीये त्यांच्या. अहो, त्यांनी साधा माझा हातही हातात घेतला नाही आजपर्यंत. जवळ घेऊन साधी विचारपूसही केली नाहीये माझी. मग कोणाच्या जीवावर जगायचे मी? नवऱ्याच्याच ना. पण नाही, यांच्या तोंडी सतत राधेचे आणि बयोचेच कौतुक. माझा त्रागा होतो, हे ऐकून जीव नकोसा होतो माझा. काय चाललंय तुझे नारायण? म्हणजे सुमनशी लग्न का केलेस तू? काकू, अरे बोल ना. बुजगाव नाही का ते? हाडामासांची बाई आहे ना ती, तरुण मुलगी आहे. तुझं दुसरं असलं तरी तिचं पहिलंच लग्न आहे रे. तिला काय फक्त सखूचा शेंबूड पुसायला आणि गणपत महादेव साठी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करायला म्हणून आणलीस का या घरात? मान्य आहे, मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण तिने येऊन सावरले ना सगळे. माया करते ती तुझ्या पोरांवर, आणि तिला काय मिळते? हा असला कोरडेपणा. राधेची पोटची पोरं होती म्हणून तू कसाही वागलास तरी ती होती सांभाळून घ्यायला. हिने कुणाकडे बघायचं? दुसऱ्यांच्या पोरांवर स्वतःचे मूल समजून माया करणे अवघड असते नारायणा. पण काकू मी, हे बघ, मान्य आहे राधेला विसरणे कठीण आहे, आणि तुझ्या हलगर्जीपणामुळे गेली ती म्हणून अधिकच कठीण आहे. पण सुमनशी असा वागू नकोस रे. तू जर तिच्याशी असाच वागत राहिला ना तर ती सुद्धा एखाद्या दिवशी झुरणीला लागून राम म्हणायची बिचारी. काकू, खरं तेच बोलतेय. का वागतोयस तिच्याशी असा? हे बघ, राधा आता जिवंत नाहीये नारायणा. अरे, जी माणसं जिवंत आहेत त्यांच्यावर अन्याय करायचा आणि जे निघून गेलेत त्यांचा विचार करत बसण्यात काय अर्थ आहे? रोपालाही पाणी घातले नाही ना तर ते सुकून जाते. ती तर तुझी बायको आहे रे. नको वागूस बाबा तिच्याशी असा. नवरा म्हणून तुझे काही कर्तव्य आहे की नाही? काकू. काका, तुम्हाला एक आनंद वार्ता सांगण्यासाठी आलोय. आनंद वार्ता? हा, आमचे अप्पा गावातल्या बायकांसाठी एक स्पर्धा घेणार आहेत. सर्वात सुगरण कोण हे ठरविण्यासाठी. जी जिंकेल तिला मोठे बक्षीस. मी काही सुगरण वगैरे नाहीये बाबा. आमची सुमन आहे ना, ती करते छान स्वयंपाक. हा, मग तिला सांगा भाग घ्यायला. हा, हो, येतो आम्ही. नारायणा, ही चांगली संधी आहे. आता तू तयार करायचे सुमनला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी.
आम्ही सगळे सहभागी होऊच, पण तू स्वतःहून तिला उत्तेजन दे, म्हणजे प्रेम उभे राहील तुम्हा दोघांमध्ये. आजी आजी धाकटी आई, तुम्हाला माहितीये का एक आनंदाची बातमी? काय गो? रघु काकांनी पालघरची सुगरण अशी स्पर्धा भरवायची ठरवली आहे. म्हणजे आहे की नाही मौज? सगळ्या जणी घेणार आहेत भाग. धाकटी आई तू पण घे. मी नाही घेणार हो भाग.